त्यांनी या प्रभागामधून माझ्या विरोधात निवडणूक लढवली होती, व्यंकोजी मारुती खोपडे म्हणून. तर त्यांनी एक शपथपत्र पुणे महानगरपालिकेमध्ये दिलं होतं. म्हणजे शपथपत्र सगळ्याच राज्यातील सगळ्या महानगरपालिकांमध्ये घेतलं जातं आणि तसंच उमेदवाराकडून आपल्या सुद्धा इथं पुण्यामध्ये सुद्धा घेतलं होतं. त्याच्यामध्ये जे काही ॲफिडेव्हिट दिलं होतं त्या ॲफिडेव्हिटमध्ये मी स्वतः अथवा माझी पत्नी, माझे पती, माझे अवलंबित यांनी कोणतेही अनधिकृत बांधकाम केलेले नाही. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 10(1)ड मधील तरतुदीनुसार जर मी निवडून आल्यावर अनधिकृत बांधकाम केल्याचे आढळल्यास मी नगरसेवक या पदावर राहण्यास अनर्थ ठरेल, असं एक याच्यामध्ये लिखी दिलेलं आहे. आणि ह्याचा आधार घेऊन आम्ही जो काही हा शपथपत्र होता, या शपथपत्राच्या आधारावरतीच संबंधित जे काही उमेदवार आहेत त्यांनी त्यांच्या शपथपत्रात काही गोष्टी सांगितल्या. त्याच्यात अनधिकृत बांधकामाचा हा एक अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि अनधिकृत बांधकामाच्याच विषयामध्ये संबंधित उमेदवार आणि त्यांचे कुटुंबीय या सर्वांनी संबंधित उमेदवार हे त्या भागामध्ये एक लोकनियुक्त सरपंच असताना सर्वे नंबर 8 गुजर निंबाळकरवाडी येथे अनधिकृत बांधकाम केलेले आहे. आणि हे अनधिकृत बांधकाम जे केलंय हे अनधिकृत बांधकाम करत असताना त्यांनी एक DAPA केलेला आहे. एक नाही, अशी बांधकामं जर आपण पाहिली तर या संपूर्ण उमेदवाराच्या माध्यमातून जे काही आम्ही इथं आज पुरावे आणलेले आहेत समोर, हे 141 अनधिकृत फ्लॅट असे बांधण्यात आलेले आणि ह्या अनेक मोठ्या प्रमाणात ह्या इमारती आहेत. आणि याच्यामध्ये या उमेदवारांनी जी काही DAPA केलेली आहे ती DAPA करत असताना लक्ष्मी जगन्नाथ खोपडे त्या उमेदवाराच्या चुलती आहेत. त्यांच्याबरोबर ही जी काही एक प्रायव्हेट फर्म स्थापन केली होती खोपडे डेव्हलपर्स नावाची, याचे हे पॅन कार्ड आहे खोपडे डेव्हलपर्सचं. आणि या पॅन कार्डमध्ये स्वतः व्यंकोजी मारुती खोपडे, कानिपनाथ जगन्नाथ खोपडे, गजानन केरबा खोपडे आणि रामदास काशीनाथ खोपडे असे हे 4 जण ह्या फर्मचे, स्वतः उमेदवारासह 4 जण या फर्मचे मालक आहेत. त्यांनी त्या जागेवरती ज्या इमारती उभ्या केलेल्या आहेत या त्या इमारती आहेत. मोठ्या प्रमाणात या इमारती करण्यात आल्या. गोरक्ष स्मृती विला या नावाने सगळ्या इमारती उभ्या आहेत. सगळ्याच म्हणजे या सगळ्या फोटो मी याच्यामध्ये जोडलेले आहेत. आणि ह्याच्यामध्ये प्रत्येक ॲग्रीमेंटमध्ये हे 4ही लोक आहेत. बऱ्याच पुढच्या ॲग्रीमेंटमध्ये कानिपनाथ खोपडे, गजानन खोपडे, रामदास खोपडे यांच्या वतीने एकटे व्यंकोजी मारुती खोपडे, जे की आता भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडून आलेत, स्वतः नगरसेवक आहेत आता, की ते स्वतः सुद्धा या सगळ्या ॲग्रीमेंटमध्ये आहेत. त्यानंतर सर्वे नंबर 8 हा जो काही गुजर निंबाळकर वाडीचा सर्वे नंबर 8 आहे, ह्या सर्वे नंबर 8 मध्ये आम्ही PMRDA कडे माहिती काढली. कारण या ठिकाणी पूर्वी ग्रामपंचायत होती. ग्रामपंचायत असताना सुद्धा या ठिकाणी PMRDA जे काही लेखी स्वरूपामध्ये उत्तर दिलेलं आहे. सर्वे नंबर 8 हा झोनचा दाखला आहे. सर्वे नंबर 8चा याच्यामध्ये क्लिअर दिलंय की मौजे गुजर निंबाळकरवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे येथील गट नंबर 8 ही जागा शेती नाविकास प्लस हिलटॉप हिलस्लोप या भागात समाविष्ट असून 18 मीटरचा प्रस्तावित DP या इमारतींवरतून आहे. म्हणजे इथं BDP हिलटॉप हिलस्लोप झोन तर आहेत, शेती नाविका झोन आहे, हिलटॉप हिलस्लोप आहे आणि 18 मीटरचा DP सुद्धा याच्यामध्ये आहे. तो स्वतः
PMRDने हेच लेखी स्वरूपात दिलेलं आहे. शिवाय या ठिकाणी जो नकाशा आहे तो नकाशा सुद्धा बाधित असलेला सगळा ज्या जागेवरती सर्व नंबर 8 जो आहे त्या 8 नंबरच्या सर्व नंबरवरती PMRDने दिलेला हा नकाशा आहे की त्याच्यामध्ये जो सर्व नंबर 8 आहे तो संपूर्णपणे हा बाधित आहे. आणि त्याच्यामध्ये जो काही एक आम्ही एका इमारतीची माहिती मागवली त्याच्यामध्ये शिवगोरक्ष स्मृती विला गोरक्ष स्मृती विला. त्याच्यामध्ये PMRD कडनं आम्हाला एक लेखी पत्र आलेले आहे. याच्यात असं म्हणलं की गोरक्ष स्मृती विला फेज 1 परवानगी क्रमांक दिनांक मंजूर नकाशे तसेच अटी शर्तीच्या प्रमाणित प्रतिमेबाबत आम्ही माहिती मागवली होती. त्या अनुषंगाने या विभागाच्या अभिलेख कक्षात शोध घेतला असता विषयांकित मिळकतीशी संबंधित परवानगी विषय नास्ती अभिलेख कक्षाकडे आढळून येत नाही. सदर मिळकतीमध्ये कोणतीही विकास परवानगी देण्यात आलेली नाही. हे सुद्धा PMRDने स्पष्ट केलंय की जे काही शिवगोरक्ष स्मृती विला शिवाय त्याच्यानंतर ज्या काही बाकीच्या बिल्डिंग त्या ठिकाणी बांधल्यात ज्याच्यावरती 141 प्लस म्हणजे 141 हे एकट्या उमेदवाराच्या नावाचे आहेत की ज्यांनी स्वतः रजिस्टर्ड खरेदी खत केलेले आहेत. जे भोसरी आणि हवेली याच्यामध्ये जे तुमच्या समोर दिसतात हे 141 खरेदी खत आणलेले आहेत आम्ही की हे 141 खरेदी खत त्याच्या सर्टिफाईड कॉपी आहेत की या भोसरी आणि हवेली या ठिकाणी याच्या अधिकृत दस्त तयार झालेले आहेत. आणि अधिकृत दस्त असल्यामुळं जर त्या ठिकाणी अधिकृत दस्त करायला परवानगी नाहीये तरी सुद्धा 141 दस्त हे फक्त मी 10 दिवसात काढलेले दस्त आहेत. प्रत्यक्षामध्ये जे काय आहे ते खूप मोठ्या प्रमाणावरती आहे. त्याचा आकडा मी शेवटी सांगेल. त्यानंतर या ठिकाणी जो शेती नाविका झोन आहे त्याचा शासन निर्णय सुद्धा आणलेला आहे. हा शासन निर्णय गॅझेट आहे की त्या ठिकाणी सर्व नंबर 8 मध्ये शेती नाविका झोन हिलटॉप हिलस्लोप आहे आणि 18 मीटरचा डीपी रोड आहे. हे त्याचं एक गॅझेट आहे. याच्यामध्ये हे सगळे दस्त जे आहेत ते सगळे नोंदवलेले आहेत पण ते बेकायदेशीर आहेत नोंदवलेत. आणि त्याची सुद्धा चौकशी होणं गरजेची आहे की जर शासनाने सांगितलेलं आहे की दस्त करायचे नाहीत तरी सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात 141 हे स्वतः उमेदवाराच्या नावाचे आणि उमेदवाराच्या वडिलांच्या नावाचे मारुती खोपडे यांच्या नावाचे 40 असे 181 दस्त हे आम्हाला सापडलेले आहेत. आता याच्यामध्ये व्यंकुजी खोपडे हे लोकनियुक्त सरपंच होते 6/12/2017 रोजी म्हणजे 6/12/2017 रोजी ते लोकनियुक्त सरपंच गुजर निंबाळकरवाडी या ग्रामपंचायत मधून झाले. आणि त्याच्यानंतरनं 2017 नंतरनं सुद्धा 18, 19, 20 या 3 वर्षामध्ये लोकनियुक्त सरपंच असताना सुद्धा अनधिकृत बांधकामे केल्याचे याच्यामध्ये जे दस्त आहेत ते सुद्धा लोकनियुक्त सरपंच असतानाचे दस्त आहेत. आता याच्यामध्ये जे दस्त आहेत हे तर तुम्हाला तिथे दस्त आहेत परंतु या दस्ताचे संपूर्ण 141 दस्त हे मी शॉर्ट करून त्याचे प्रत्येकाचा दस्त क्रमांक तो कुठं नोंद झालाय किती तारखेला नोंद झालाय हे सगळं मी एका शॉर्ट कागदामध्ये पण तयार केलेलं आहे. ते तुम्हाला पाहायचं असल्यास तुम्ही ते पण पाहू शकता. आता खोपडे यांनी जे काही स्वतःचं नॉमिनेशन पत्र भरलं त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचा राहण्याचा घराचा पत्ता विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ गुजर निंबाळकरवाडी असं दिलेलं आहे. आणि ते राहतं घर आहे त्यांचे खोपडे मारुती भगवंत यांच्या नावाचं त्यांच्या वडिलांच्या नावाचं ते घर आहे. आणि ह्याच घरामध्ये त्यांनी टॉयलेट ENOC सुद्धा ह्याच घराची घेतलेली ती सुद्धा सोबत मी जोडलेली आहे. टॉयलेट ENOC कारण यावेळेस महानगरपालिकेने टॉयलेट ENOC कंपल्सरी केली होती आणि ती टॉयलेट ENOC जी काढली आहे ती ह्याच घराची टॉयलेट ENOC काढली आणि त्याच घराचा 1,74,187 रुपये टॅक्स थकलेला आहे महानगरपालिकेचा. जे वडिलांच्या नावाने घर आहे त्या घराचा 1,74,187 रुपये टॅक्स थकलाय. जो मी हा विषय काढल्यानंतर ना मला वाटतं की शनिवारी याचा चेक देण्यात आलाय महानगरपालिकेमध्ये पैसे भरण्यासाठी. आता हे सगळं नॉमिनेशन करत असताना उमेदवाराने जे काही स्वतःच्या प्रॉपर्टीज दाखवायच्या असतात त्या प्रॉपर्टी दाखवत असताना त्यांच्याकडून एक प्रॉपर्टी हाईड झालेली ही प्रॉपर्टीज दाखवण्यात आली नाही. ही त्यांच्या नावाचं याच अनधिकृत इमारतींमधलं एक दुकान आहे की ज्याचा टॅक्स महानगरपालिकेचा त्यांनी
नॉमिनेशन भरण्याच्या अगोदर क्लिअर केलाय. 1 रुपये टॅक्स पेंडिंग नाही, परंतु टॅक्स पेंडिंग जरी त्यांचा नसला त्या ठिकाणी तरी सुद्धा ही प्रॉपर्टी त्यांनी त्यांच्या नॉमिनेशनमध्ये दाखवलेलीच नाहीये, की जी की सर्व नंबर 8 म्हणजे त्याच ठिकाणी ज्या ठिकाणी बांधकामाला परमिशन नाहीये त्या ठिकाणी त्यांचं एक शॉप आहे, शॉप नंबर 5 गोरक्ष विला फेज 3 खोपडे नगर. हे त्यांनी जे स्वतःच्या घराच्या एनओसी मागितल्या होत्या, त्या टॉयलेट एनओसी, या टॉयलेट एनओसी त्यांनी स्वतः त्यांची, त्यांच्या आईची आणि त्यांच्या मिसेसची तिघांच्या नावाने महानगरपालिकेकडे हे पत्र दिलं होतं. त्या पत्राच्या या कॉपी आहेत. याच्यानंतर एक वेगळा विषय येतो की व्यंकोजी खोपडे हे लोकनियुक्त सरपंच होते 2017 ते 2021 पर्यंत. 22ला महानगरपालिकेमध्ये संबंधित गाव समाविष्ट झालं. गाव समाविष्ट होणार आहे ह्या सगळ्या गोष्टीचं होण्याच्या अगोदर म्हणजे त्यांनी फॉर्म भरण्याच्या अगोदरच, लोकनियुक्त सरपंच होण्याच्या अगोदर त्यांना एक उत्खनन केलं होतं त्यांनी त्यांच्या गावामध्ये. तर ह्या उत्खननाचं 1,25,412 रुपये आज सुद्धा त्यांच्या स्वतःच्या नावावरती सातबाऱ्यावरती पेंडिंग आहेत. म्हणजे सरकारी देणं तर तुमचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरता येत नाही, परंतु हे सगळं त्यांचं आज सुद्धा 7/12, 8 या सगळ्या गोष्टी इथं समोर आहेत की ज्या तुम्ही 26/1ला म्हणजे आता 26/1/2026ला मी हे काढलेली आत्ताची आहे की त्यांच्या नावावरती आज सुद्धा 1,25,000 रुपये बाकी दिसतात. तर या सगळ्या गोष्टी करत असताना सरपंचकीच्या कालावधीमध्ये 2021ला साधारण सगळ्या या समाविष्ट गावांना चाहूल लागली की आता ही गावं सगळी महानगरपालिकेमध्ये समाविष्ट होणार आहेत. त्याच दरम्यान याच गुजर निंबाळकरवाडी ग्रामपंचायतीमध्ये 34 कर्मचाऱ्यांची बोगस नोकर भरती झाली. 34 कर्मचाऱ्यांची बोगस नोकर भरती झाली. या बोगस नोकर भरतीमध्ये एकूण 34 म्हणजे सगळ्याच गावांमध्ये ह्या बऱ्यापैकी नोकर भरत्या झाल्या होत्या. त्याच्यापैकी हे एक गाव अतिशय हायर स्कोरला होतं. 34 जणांची या ठिकाणी भरती करण्यात आली म्हणून असं सांगण्यात आलं होतं. आणि त्याच्यावरती मान्य जिल्हा परिषद अध्यक्षांनी एक 5 जणांची कमिटी बसवली. ह्या 5 जणांची जी कमिटी बसवण्यात आली होती त्याच्यामध्ये गटविकास अधिकारी होते, जिल्हा परिषदेचे अधिकारी होते, असे 5 जणांची ही कमिटी होती. ह्याच्यामध्ये गुजर निंबाळकरवाडीचे तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी हे या सगळ्या भरतीला जबाबदार आहेत असा ठपका त्याच्यामध्ये ठेवण्यात आलाय. शिवाय याच्यामध्येच या ठिकाणचे जे ग्रामसेवक होते ह्या ग्रामसेवकांना याच नोकर भरतीच्या विषयामध्ये त्यांना निलंबित करण्यात आलं होतं. हा 5 जणांच्या कमिटीचा हा एक त्यांचा संपूर्णपणे त्यांनी जो काही त्याच्यावरती अभ्यास केला होता तो होता आणि त्याच्यानं रिपोर्ट होता. त्याच्यानंतर तो रिपोर्ट पुढे विभागीय आयुक्तांकडे गेला. विभागीय आयुक्तांनी सुद्धा या विषयामध्ये 9 जणांची चौकशी समिती नेमली आणि या 9 जणांच्या चौकशी समितीमध्ये जे काही लोक तिकडे घेण्यात आली कामाला त्याच्यामध्ये ह्याच सरपंचांचा पुतण्या, 1 2 3 पुतणे, एक मेहुणा, एक मावस भाऊ, एक आत्ते भाऊ, एक यांचा भाचा आणि एक चुलत भाऊ, अशा प्रकारे स्वतःच्याच घरातले जवळजवळ 7 लोकांना, या 34 लोकांमध्ये 7 लोकांना सामावून 34 लोकांमध्ये 7 लोक स्वतःच्या घरातले होते. आणि त्याच्यामध्ये सुद्धा जो काही विभागीय आयुक्तांनी शेरा मारलेला आहे त्याच्यामध्ये विभागीय आयुक्तांनी सुद्धा क्लिअर म्हटलंय की याच्यामध्ये ग्रामसेवक आणि सरपंच हे पूर्णपणे याच्यामध्ये दोषी आहेत. हे जे प्रकरण आहे जे विभागीय आयुक्तांनी मंत्रालयात पाठवलेलं आहे, मंत्रालयामध्ये या सगळ्या विषयाची चौकशी चालू आहे. याच सर्व नंबर 8 मध्ये अनेक इमारती यांनी विकसित केल्यात. या सगळ्या इमारतींचे आत्ताचे लाईट मीटर, खोपडे डेव्हलपर्स या नावाचे हे सगळे लाईट मीटर्स आहेत की जे आजही त्या ठिकाणी अस्तित्वात आहेत. सगळ्या गोष्टीवरती कळस म्हणजे ग्रामपंचायतला कोणत्याही परिस्थितीमध्ये कलेक्टरांचे आदेश आहेत की कुठल्याही ग्रामपंचायतीला बांधकाम परमिशन देण्याचा अधिकार नाही. तरी सुद्धा इथं ग्रामपंचायत गुजर निंबाळकरवाडी यांच्या माध्यमातून बॅकडेटेड प्रकारे अशा प्रकारे ग्रामपंचायत गुजर निंबाळकरवाडी तालुका हवेली पुणे यांच्याकडून
दाखला देण्यात येतो की खोपडे डेव्हलपर्स तर्फे प्रोप्रायटर व्यंकोजी मारुती खोपडे, गजानन केरबा खोपडे, रामदास काशीनाथ खोपडे आणि कानिपनाथ जगन्नाथ खोपडे यांना या नावाने व्यवसाय करण्यास ग्रामपंचायतची ना हरकत आहे. म्हणजे यांना या ठिकाणी बांधकाम करण्यास परवानगी आहे असं ग्रामपंचायतीने सांगितलं होतं. आणि या सगळ्या गोष्टी करत असताना ह्या खोपडेनगर भागामध्ये बऱ्यापैकी हे सगळा विषय झालेला आहे. त्याच्यामध्ये वॉर्ड क्रमांक 3, ह्या वॉर्ड क्रमांक 3 मध्ये ही जे काही आता महानगरपालिकेमध्ये ह्या नोंदी पडल्यात सगळ्या या टॅक्सच्या, ह्या 4335 फ्लॅटच्या नोंदी टाकण्यात आल्या फक्त वॉर्ड क्रमांक 3. ह्याच्यामध्ये ह्या ग्रामपंचायतमध्ये वॉर्ड क्रमांक 1, वॉर्ड क्रमांक 2 आणि वॉर्ड क्रमांक 3 असे 3 वॉर्ड होते. त्याच्यातल्या एका वॉर्डमध्ये फक्त वॉर्ड क्रमांक 3 मध्ये 4335 फ्लॅटच्या महानगरपालिकेमध्ये नोंदी केलेल्या आहेत. या सगळ्या गोष्टी आम्ही ज्या प्रसारमाध्यमांच्या समोर आणल्यात त्या सगळ्या तुमच्या समोर मांडलेल्या आहेत की कशा पद्धतीने उमेदवाराच्या बाबतीमध्ये ही एक PIL दाखल झालेली आहे. आणि मला वाटतं की अवघ्या 5 ते 6 दिवसामध्ये कोर्टाने सुद्धा ही PIL स्वीकारून त्याच्यामध्ये 12 तारीख येणारी 12 फेब्रुवारी त्यांना नोटीस काढलेली आहे. याच्यामध्ये 9 उमेदवारांना प्रभाग क्रमांक 38E मधील 9 उमेदवारांना नोटीस काढलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये येणाऱ्या 12 फेब्रुवारीला कोर्टाची तारीख आहे. त्या संदर्भात बाकी जो विषय असेल ते आमचे वकील साहेब सांगतील. तुम्ही जी नोटीस पाठवलेली आहे ना, जी याचिका जनहित याचिका दाखल केली ती कशा संदर्भात आहे ते एवढं सांगा तुम्ही. हेच की दुसरं काही वेगळं? इलेक्शन पिटिशन आता जे तुम्ही सांगितलं त्या संदर्भात आहे का? काही तुमचं मतदानाचा घोळ झाला होता तो आरोप? आरोप ठीक आहे. जी जनहित याचिका तुम्ही केली ना ती इलेक्शन पिटिशन म्हणा त्याला, इलेक्शन पिटिशन. तुम्ही ते एक्सप्लेन करा. तुम्ही फक्त आता सांगा की जी जनहित याचिका आहे ज्याच्या विरोधात नोटीस काढल्या कोर्टानं ती याचिका नेमकी काय? ही याचिका ही उमेदवारांच्या अनधिकृत बांधकामाच्या संदर्भातली आहे. आणि त्याच्यासोबतच जे काही बाकीचे विषय मांडायचे कोर्टाने सुद्धा आमच्याकडे थोडी वेळ मागितलेली कोर्टाने स्वतः की ज्या काही गोष्टी आम्ही माहितीच्या अधिकारात जे काही अलिगेशन्स आता आम्ही केले होते की निवडणुकीच्या संदर्भातल्या त्याच्या बाबतीमध्ये पेनड्राईव्हमध्ये त्या सगळ्या गोष्टी ज्या गोष्टी निवडणुकीच्या निकालाच्या वेळेस घडल्या झाल्या निकाल सांगताना त्या सगळ्या पेनड्राईव्हमध्ये देऊन येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये तो पेनड्राईव्ह सुद्धा कोर्टाने मागितलेला आहे. जी माहिती आम्हाला म्हणजे त्याला वेळ लागतो. उद्याच्याला ती माहिती कदाचित शुक्रवारी ती माहिती माझ्या हातामध्ये संपूर्ण मिळेल इलेक्शनच्या संदर्भातली आणि ती पण आम्ही कोर्टामध्ये जमा करणार आहोत. हे पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये वॉर्ड क्रमांक 38 याच्यामध्ये वसंत मोरे यांनी दिवाणी कोर्टामध्ये म्हणजे स्मॉल कॉज कोर्ट पुणे इथं इलेक्शन पिटिशन फाईल केलेलं आहे. आणि या इलेक्शन पिटिशनमध्ये त्या वार्ड क्रमांक 38 मधून निवडून आलेले उमेदवार व्यंकोजी खोपडे यांची जी निवड जाहीर झालेली आहे ती निवडणूक रद्द करून मिळावी म्हणून साठी ही इलेक्शन पिटिशन महाराष्ट्र म्युनिसिपल आणि कॉर्पोरेशन ऍक्ट 1949च्या सेक्शन 16 प्रमाणे दाखल झालेली. म्हणजे महाराष्ट्र महानगरपालिका कायदा 1949 या 16 सेक्शन प्रमाणे ही निवडणूक तिथं रद्द करून मिळण्यासाठी आणि ही त्यांना अपात्र ठरवण्यासाठी म्हणून ही इलेक्शन पिटिशन फाईल केली आहे. या इलेक्शन पिटिशनमध्ये बेसिकली 3 मुद्दे आहेत महत्त्वाचे आता जे वसंतराव मोरेंनी मांडले ते आणि त्या पिटिशनमध्ये आहेत ते की याच्यामध्ये डिस्क्वालिफिकेशन जे आहेत महापालिका कायद्यानुसार ती सेक्शन 10 मध्ये दिलेली आहेत महापालिका कायद्याच्या. त्या डिस्क्वालिफिकेशनमध्ये हे जे उमेदवार आहेत त्यांचा बेकायदेशीर बांधकाम हा जो विषय आहे तो या प्रभागामध्ये म्हणजे वार्ड क्रमांक 38 मध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये तिथं बेकायदेशीर बांधकाम त्यांचं आहे. आणि त्यांनी असे शेकडो फ्लॅट बांधलेले आहेत. आणि हे शेकडो फ्लॅट बांधताना हे जे फ्लॅट आहेत ते आता मोरे साहेबांनी सांगितलं की त्याच्या संबंधीचं झोन सर्टिफिकेट दिलेले आहे की जिथे ही बांधकामं झाली तर ज्या जमिनीवरती
हिलटॉप हिलस्लोप असा झोन आहे जिथं बांधकाम अतिशय निषिद्ध आहे आणि अशा प्रकारच्या ना विकास असलेल्या याच्याबद्दल कुठलीही बांधकाम परवानगी न घेता याच्यावरती अनेक इमारती ह्या उभ्या राहिलेल्या आहेत आणि शेकडो फ्लॅट त्यांनी बांधलेले आहेत आणि त्या फ्लॅटची रजिस्टर ऍग्रीमेंट त्या ठिकाणी झालेली आहे. याच्यामुळं असं ह्या बेकायदेशीर बांधकामामुळं खरेदी घेणारे जे सर्वसामान्य माणसं आहेत त्यांची दिशाभूल कशी झाली तो एक विषय याच्यामध्ये महत्वाचा आहे. आणि याच्यामध्ये महानगरपालिकेचं नगरसेवक म्हणून निवडून येत असताना त्याने अनधिकृत बांधकामामध्ये त्याचा सहभाग नसला पाहिजे ही जी काय अट आहे त्याचा त्यांनी भंग केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मी आपल्या निदर्शनास आणून देईल की हे त्यांचं एक रजिस्टर ऍग्रीमेंट टू सेल आहे की ज्याच्यामध्ये अशी मला वाटतं एक शेकडो अशी अग्रीमेंट त्यांनी केलेली आहे. त्याच्यामध्ये स्वतः ते एक डेव्हलपर पार्टनर म्हणून त्यांनी तिथे लिहून दिलंय, त्याच्यावर त्यांची सह्या केलेल्या आहेत लिहून देणार म्हणून. आणि याच्यामध्ये त्यांनी त्या लिहून देणाऱ्यांना जे काय मिसरिप्रेझेंटेशन केलेलं आहे की त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हणलंय की द प्रमोटर hereby declares that the said building shall be constructed in accordance with the plans and approved and scrutinized by ग्रामपंचायत गुजर निंबाळकरवाडी. म्हणजे हे जे बांधकाम होणार आहे ते त्यांनी बांधकाम केलं पाहिजे की ग्रामपंचायत गुजरवाडीने प्लॅन्स अप्रूव्ह केले त्याप्रमाणे. आता प्रत्यक्ष आता हे पहा सर्वसामान्य माणसांना हे कळत नाही की कोण बांधकाम मंजूर करणार. तर ज्याला त्या गुजर निंबाळकर वाडी ग्रामपंचायतीला जर बांधकाम मंजूर करण्याचा, बांधकामाला परवाने देण्याचा, बांधकामाचे नकाशे मंजूर करण्याचा असा कुठलाच अधिकार नसताना आणि याच्यामध्ये आपल्याकडं टाउन प्लॅनिंग ऍक्ट खाली आणि याच्यामध्ये महानगरपालिकेत आल्यानंतर महानगरपालिका ह्याच्याप्रमाणे कुठल्याही प्रकारच्या परवानगी न घेता ही सगळी बांधकामं झालेली आहे. त्याच्यात मिसरिप्रेझेंटेशन झालेले आणि सर्वसामान्य माणसाची फसवणूक झाली. हा एक डिस्क्वालिफिकेशनचा भाग आहे. तो अशी शेकडो अग्रीमेंट त्यांनी केलेली आहेत आणि त्यांचं जे काय डिक्लेरेशन आहे नॉमिनेशन फॉर्म भरताना त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी म्हणलेले आहे की मी कुठल्याही प्रकारे बेकायदेशीर बांधकाम हे केलेलं नाही आणि बेकायदेशीर बांधकाम मी केलेलं जर आढळलं तर मी त्याच्यामध्ये डिस्क्वालिफाय होईल अशा प्रकारचं अंडरटेकिंग त्यांनी दिलेलं आहे आणि त्याच्या संबंधीचा पुरावा सुद्धा कोर्टामध्ये सादर केलेला आहे. आता प्रश्न तुमच्यासाठी आहे, तुम्ही जे 141-181 फ्लॅटचा आकडा सांगताय, शपथपत्रामध्ये ज्यावेळेस निवडणूक लढवत असतो त्यावेळेस आपल्या अख्ख्या प्रॉपर्टीची ते सगळं द्यावं लागतं. मग व्यंकोजी खोपडे जे भाजपचे उमेदवार आहेत त्यांनी ही सगळी माहिती लपवली आहे प्रॉपर्टीची असं तुम्हाला म्हणायचंय? त्यांनी सेल आउट केलेलं आहे, सगळं सेल आउट केलेलं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचे अजूनही फ्लॅट बाकी आहेत, त्यांचे मोठ्या प्रमाणात अजून. कारण मी मग सांगितलं 4,000 नाही, ते कुठलाच एकही फ्लॅट दाखवलेला नाही त्याच्यामध्ये. 4,335 फ्लॅट त्यांच्या ग्रामपंचायतीच्या वॉर्डमध्ये, वॉर्ड क्रमांक 3 याच्यामध्ये 4,335 फ्लॅटच्या नोंदी झालेल्या आहेत. त्यामुळं त्या जे काय तुम्ही म्हणता ते काही बाकीच्या कुठलाही एकही फ्लॅट त्यातलं फक्त एक दुकान, जे दुकान ह्याच शिवगोरक्ष स्मृती विलामध्ये आहे त्यांच्या नावाचं, ते त्यांनी दाखवलेलं नाही. पण त्याचा टॅक्स मग महानगरपालिकेत भरलेला आहे. पण ते 9 उमेदवार कोण आहे त्यांचं काय ठरवलं? व्यंकोजी खोपडे एक झाले, बाकीचे 9 उमेदवारांना नोटीस पाठवली. 9 उमेदवार जे ना इलेक्शन पिटिशन फाईल करताना त्या वार्डातल्या सगळ्या उमेदवारांना जे आहे जे त्याच्यामध्ये बॅलॉट पेपरवरती आहेत त्याच्यात ABCDE असे 5 ते असे उमेदवार होते. त्याच्यातले वॉर्डातले ते काय निवडणुकीला उभे असलेले बॅलॉट पेपरवर असलेले निवडणुकीला उभे व्हॅलिडली नॉमिनेटेड जे कॅन्डिडेट असतात त्यांना सगळ्यांना त्याच्या ठिकाणी पार्टी करावं लागतं. पण मागणी जी आहे याच्यामध्ये ती फक्त या 38E मध्ये जे उमेदवार निवडून आलेले आहेत त्यांच्याबद्दल मागणी आहे की त्यांना अपात्रता असल्यामुळे ते त्यांची निवड जी आहे ती कायदेशीर नाही आणि ती रद्द करून मिळावी ही मागणी आहे. म्हणजे व्यंकोजी आणि ते म्हणजे व्यंकोजी खोपडे ते 38E मधून निवडून आलेले. दुसरा एक विषय त्यांच्याबद्दल त्या पिटिशन मध्ये जो मांडलेला आहे तो त्यांचा जो आहे तो डायरेक्टली या कामगार भरतीमध्ये त्यांचा स्वतःचा इंटरेस्ट आहे. आणि आपल्याला याच्यामध्ये लक्षात आलं असेल, माहिती असेल सर्वसाधारणपणे की ही जी गुजर निंबाळकर वाडी हा जो भाग आहे हा 2021 ला हा महापालिकेमध्ये आला आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये हे जे उमेदवार आहेत आता निवडून आलेले खोपडे ते त्या
ग्रामपंचायत निंबाळकरवाडी या भागाचे सरपंच होते. त्यांनी त्यांच्या आता ज्या वेळेला हे जाहीर झालं की या ग्रामपंचायती या महानगरपालिकेमध्ये समाविष्ट होत आहेत, त्यावेळेला तिथे मोठ्या प्रमाणामध्ये इलेक्शन ज्यावेळेस प्रोसेस सगळे फॉर्म भरण्याची सुरू असते त्यावेळेस आपण हातात घेतलं होतं. मी सांगतो त्या बाबतीमध्ये ह्या विषयामध्ये मी स्वतः आणि माझं सहकारी आम्ही नितीन जगताप मी दोघं स्वतः ज्या काय आरो मॅडम होत्या करमरकर, आम्ही त्यांच्याकडे 2 दिवस अगोदर या सगळ्या विषयाच्या संदर्भात जाऊन बसलो होतो. त्यांना मी या विषयाच्या संदर्भात बोललो की मॅडम, जर एखाद्या उमेदवाराने अनधिकृत बांधकामं केली असतील तर त्याचा तुम्ही नॉमिनेशन फॉर्म जो आहे तो रद्द करू शकता का? तर त्याच्यावरती त्यांनी क्लिअर सांगितलं की माझ्याकडे ते अधिकार नाहीत, मी फक्त फॉर्ममध्ये काय चुकी आहेत का, फॉर्ममध्ये काय त्रुटी आहेत का, काय खाडाखोड झालेली आहे का, एवढंच मी पाहू शकते. तुम्हाला जर संबंधित उमेदवाराचा फॉर्म अनधिकृत बांधकामाच्या विषयावरती जर कॅन्सल करायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी कोर्टात जावं लागेल. मग आम्हाला ते लक्षात आलं की यांच्या हातामध्ये काहीच नाहीये, त्यामुळे ह्या विषय आत्ताच डिस्क्लोज करून उपयोग नाहीये, म्हणून आम्ही ते काही तिथं विषय बोललो नाही. परंतु नंतरने हे सगळे अगोदर आम्ही सगळं जमवून ठेवलं होतं. परंतु जर ज्या ठिकाणी जे अधिकारी बसले तेच अधिकारी सांगतात मी काहीच करू शकत नाही, मग कशा करता त्यांना या गोष्टी दाखवायच्या? पण आम्ही या सगळ्या गोष्टी 2 दिवस अगोदर नॉमिनेशन फॉर्म भरायच्या 2 दिवस अगोदर वॉर्ड ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्यासोबत या सगळ्या चर्चा केल्या. हा एम्प्लॉयमेंटचं म्हणजे ज्या वेळेला मुद्दा आम्ही बातमी केलेल्या आहेत त्याच्या अनेक ते बोगस भरती हो, बोगस भरती लावली ती सगळं माहिती आहे मला. आणि बोगस भरती जे आहे त्याच्यावरती शासनाचे आदेश झाले आपल्याला माहिती आहे, त्याच्यावर कमिट्या नेमल्या आणि ही जी बोगस भरती झाली याच्यामध्ये हे महानगरपालिकेमध्ये बेकायदेशीररित्या यांना त्यांना घ्यायला नकार दिला होता. हा, आणि मग हे जे आहे हे डिस्क्वालिफिकेशनचा भाग आहे. त्यांचा जो हे आहे तो 10(1)(f) प्रमाणे महानगरपालिके कायद्याच्या ते त्याचा डायरेक्ट आणि इनडायरेक्ट जर इंटरेस्ट असेल त्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या कामगार भरतीबाबत तर ते अपात्र असतात. तर त्यांच्यामध्ये त्यांना ते सरपंच या नात्याने दोषी धरलेले आहेत आणि त्याच्या संबंधी आयुक्तांच्याकडे ते दोषी ठरलेले आहेत. त्यानंतर ते त्याच्यावरती प्रकरण सुद्धा विभागीय आयुक्तांच्याकडे झालं, तिथेही ते दोषी ठरले आणि सरकारकडे त्याच्यावरती आता प्रकरण सुनावणी चालू आहे. त्यांचा म्हणजे अजूनही ही इन्व्हॉल्ड म्हणजे आताही त्यांची हे कामगार भरतीचा जो बेकायदेशीर कामगार भरतीचा हे चालू आहे ती जे आदेश झाला त्याच्यामध्ये जे डिस्क्वालिफिकेशन ऑफर झालेले ते रद्द करण्यासाठी अजूनही त्या कामगारांना परत घेण्यासाठी ते प्रयत्न करतायत. म्हणजे त्यांचा डायरेक्ट इंटरेस्ट त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून ते त्याच्यामध्ये अपात्र ठरतात. आणि दुसरं त्यांनी सांगितलं की हे जे अरियर्स मध्ये जे आहेत ते 10(h) प्रमाणे तर त्यांच्या अरियर्स बद्दल उमेदवारांनी सांगितलेलं आहे की त्यांच्याकडे बाकी आहे घरबाकी जी काय त्यांनी नॉमिनेशन फॉर्म भरण्याच्या वेळेला ते अरियर्स मध्ये नसले पाहिजे. आता याच्यावर खोपडे असे म्हणू शकतात की तुम्ही हारला किंवा मी जिंकलो म्हणून हे सगळे तुम्ही इथून पुरस्पर आरोप करताय. त्याच्याकरता तो कोर्टात टाकलेले. आता कोर्ट ठरवल मी आरोप करतोय, आरोप खरे आहेत का काय ते कोर्टाचा अधिकार आहे. माझा पूर्ण न्याय व्यवस्थेवरती माझा पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे मी लगेच 5व्या 6व्या दिवशी हे प्रकरण संपूर्ण कोर्टात दिलेलं आहे आणि मला वाटतं की कोर्ट मला व्यवस्थित एकदम योग्य न्याय देईल याची मला पूर्ण खात्री आहे. मतदानाचा काहीतरी घोळ झाला होता 1000 तो काय विषय? तो जो काही विषय आहे त्या संदर्भामध्ये माझ्याकडे थोडं माहिती राहिलेली आहे की अजून ती जी काही माहिती आहे ती माहिती थोडी बोलण्यामध्ये आहे त्यांच्या आणि ती मला आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या पूर्णपणे जे काही मी पहिल्या फेरीपासून तर 10व्या फेरीपर्यंत संपूर्णपणे रेकॉर्डिंग मी मागितलेलं आहे. ते रेकॉर्डिंग मला पैसे भरलेत मी त्याचे, मग ते रेकॉर्डिंग पण मला आज मिळाल्यानंतर मी त्या संदर्भामध्ये माननीय राऊत साहेब आणि कालच माझं उद्धव साहेबांसोबत सुद्धा बोलणं आलं या विषयामध्ये आणि हे सगळं प्रकरण मला आज किंवा उद्या मिळालं तर मी ते मुंबईला साहेबांकडे घेऊन जाणारच. आता हा उमेदवाराच्या संदर्भातला आहे. ओके, थँक्यू. छोटं काय काय आरोप